नमस्कार मित्रांनो, आज आपण टोमॅटोचे आरण करणार आहोत। तर तुमच्याकडे कधी भाजीला नसले, फक्त आणि फक्त टोमॅटोच असले, त्यापासून आपण हे आरण तयार करू शकतो। तर या आरणला आमच्याकडे टोमॅटोची कढी पण म्हटली जाते। तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, हे टोमॅटोचे कढी किंवा आरण नक्की ट्राय करून पहा, अप्रतिम होऊन तयार होते आणि चटपटे होते। नक्की ट्राय करा। चला तर मग फटाफट सुरुवात करूया। तर आधी आपल्याला 4 टोमॅटो लाल लाल घ्यायचे आहे। हे गावरान टोमॅटो आहे, भारी आंबट असते। तर हे असेच आपल्याला टोमॅटो हवे आहेत। आरण मस्त होऊन तयार होते। स्वच्छ धुवून घेतले आहे। हे कट करून घ्यायचे आहे आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचे आहे आणि मिक्सरवरती पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये ॲड करायचा आहे। तर इथे तव्यावरती काही मसाले भाजून घ्यायचे आहे। 1 चम्मच जिरं, 2 चम्मच धने, 1 कांदा उभा कट केलेला, खोबऱ्याचे काप हे सर्व ॲड करून थोडं तेल ॲड करून मस्त असे भाजून घ्यायचे आहे। जसे आपण नॉर्मल भाजीला सुद्धा भाजतो ना, त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। जे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करायचे आहे। सोबतच काही लसणाच्या पाकळ्या, अद्रकाचे तुकडे आणि धणे आलेली कोथिंबीर हे सर्व ॲड करायचे आहे। धणे आलेली कोथिंबीर असेल तर टाका, नाही तर स्किप पण करू शकता। तर हे मिक्सरवरती काढायचे आहे, पेस्ट तयार करायचा आहे। आता मेन पार्ट म्हणजे भाजी फोडणी द्यायची आहे। तर तेल गरम झाले आहे, यामध्ये कढीपत्ता ॲड करून नंतर मिक्सरवरती काढलेली पेस्ट ॲड करायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। नंतर मिनिटभरांसाठी परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर काही मसाले ॲड करायचे आहे। 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ आणि सांबार मसाला हे सर्व ॲड करून मिनिटभर परतायचं आहे। नंतर यामध्ये जे आपण टोमॅटोचा पेस्ट तयार केला होता ते कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एकजीव करून घ्यायची आहे। नंतर घट्ट किंवा पातळ भाजीचे प्रमाण तुम्हाला हवे आहे एवढं पाणी ॲड करून मस्त एक उकळी करून घ्यायची आहे आणि नंतर भाकरीसोबत गरमागरम हे कढी किंवा आरण सर्व करायचे आहे। चटपटे गरमागरम हे आरण रेडी झालेले आहे। नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कसे वाटले नक्की कमेंट करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।